नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। डोंबिवली MIDC परिसरातील भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट्स या दोन कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। MIDC परिसरात ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी समोर आली नाहीये। सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 2025 चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा सन्मान प्रदान केला जाईल। शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या 105व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 10:30 वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती घेतली आहे। पुणे शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडलाय। पती पत्नी दोघेही क्लास 1 अधिकारी असतानाही पतीने पत्नीच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करत स्पाय कॅमेरा लावून पत्नीचे आंघोळ करतानाचे तसेच इतर खासगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पत्नीची शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 30 वर्षीय पीडित पत्नीने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण पूर्वेकडील डॉक्टरच्या क्लिनिक मधील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी त्याने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला। यावेळी पोलिसांनी त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचा आरोप केलाय। या दोन्ही गटांकडून आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे। भाजप तालुकाध्यक्षांकडून आमदार सुहास बाबर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केलाय। तसेच बाबर यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करावी अशा मागणीचे निवेदन भाजपकडून देण्यात आले आहे। तर शिंदे गटाकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने पहिल्यांदाच बँकेवर झेंडा फडकावलाय। मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या संचालकांच्या सभेत भाजपच्या गोटातील संचालक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली आहे। काँग्रेसचे खासदार व नवनिर्वाचित संचालक प्रतिभा धानोरकर यांनी या निवड सभेला गैरहजर राहणे पसंत केले। जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। येथील एका गावात एक 35 वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या वेळी एका रोडने चालत जात होती। यावेळी तिने तिघांनी या महिलेला अडवले आणि तुम्हाला आम्ही घरी सोडतो असं सांगितलं। या तिघांनी त्या महिलेला जंगलात नेऊन महिलेवर सामूहिक अत्याचार केलाय। हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच कारवाई केली। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आणि 3ऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। दौंडच्या कला केंद्रात काल रात्री गोळीबार झाल्याची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे। चौफुला येथून पुढे रेणुका कला केंद्रात गाणी वाजवण्यावरून 2 गटात वाद झाला, त्यामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली। पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी सीसीटीव्ही तपासणी सुरू असल्याचं सांगितलंय। तसेच गोळीबार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय। ती व्यक्ती एका आमदाराच्या जवळची असल्याने हे प्रकरण झाकले जात असल्याचा आरोपही होऊ लागलाय। 24 तास उलटूनही पोलिसांना या प्रकरणाची काहीच माहिती मिळाली नाहीये। रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अनेक अँब्युलन्स आपण पाहतोच, मात्र ठाण्यात पहिल्यांदाच टेक्नॉलॉजी आणि 5G न सुसज्ज असणारी स्मार्ट अँब्युलन्स रुग्णालयात दाखल झाली आहे। अँब्युलन्स रुग्णांसाठी बुक केल्यानंतर त्या रुग्णांची पूर्ण माहिती दिलेल्या सूचनेनुसार भरल्यानंतर डॉक्टर हे रुग्ण हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत रुग्णांवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवणार असून रुग्ण रुग्णालयात येईपर्यंत आवश्यक ते उपचार दिले जाणार आहेत। रुग्णाची माहिती हॉस्पिटलला मिळाल्याने रुग्णाच्या प्रकृतीनुसार हॉस्पिटलमध्ये रुग्ण यायच्या आधी तयारी पूर्ण होणार असल्याचं यावेळी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। सोशल मीडियावरील ओळख झाल्यानंतर डोळे झाकून विश्वास ठेवणं तुम्हाला किती संकटात आणू शकतं याचं उदाहरण समोर दाखवून देणारी घटना नागपुरातून समोर आली आहे। महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 6 आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे।
आरोपींवर सामूहिक बलात्कार, पिटा ऍक्ट आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींमध्ये नागपूरमधील 2 आणि यवतमाळमधील 4 आरोपींचा समावेश आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।